संविधान दिवस के अवसर पर राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय की ओर से भव्य संविधान पदयात्रा दिंडी का आयोजन किया गया। विश्वविद्यालय परिसर से शुरुआत हुई इस पदयात्रा में बड़ी संख्या में विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी और कर्मचारी उत्साहपूर्वक शामिल हुए। हाथों में तिरंगा और संविधान की प्रतियां लिए प्रतिभागियों ने स्वतंत्रता, समता और बंधुता का संदेश जन जन तक पहुंचाने का आह्वान किया। पदयात्रा के दौरान हमारा संविधान हमारी पहचान जैसे नारे गूंजते रहे, जिससे पूरे परिसर में राष्ट्रभक्ति और संवैधानिक कर्तव्य पालन का वातावरण निर्माण हुआ। मी कॅप्टन संजय खंदारे, सेवानिवृत्त, 1st बटालियन दी महा रेजिमेंट। आजचा जो दिवस आहे संविधान दिवस चिरायू दिवस आहे, ज्याची भारतातच नाही तर पूर्ण अख्ख्या जगामध्ये प्रशंसा केली जाते। कारण मानवाला समानतेचा अधिकार, गरीब आणि श्रीमंत कोणत्याही जाती धर्माचा, स्त्री असो, सगळ्यांना समानतेचा हक्क देऊन मानवी जीवन जगण्यासाठी एक महान ग्रंथ, ज्याची सर्व धर्मांनी मनापासून आदर करून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे आम्हा सगळ्या भारतीयांचं परम कर्तव्य आहे। आणि या शुभ दिनाच्या आपल्या आठवणी स्मरणात आहेत, त्यासाठी ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं अख्खं आयुष्य देऊन या समानतेसाठी लढले, झगडले, त्यांना अशा दिनी स्मरण करून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे सेवानिवृत्त सैनिक संघटनेकडून जरुरी समजलं। त्यासाठी आम्ही सर्व सैनिक मित्रमंडळ इथं एकत्रित होऊन बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करून संविधानाच्या प्रती आम्ही किती जागृत आणि कृतज्ञ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। आपल्या चॅनलचा इथे मी अभिनंदन करतो। तुमच्यासारख्या मीडियाद्वारे आमचे विचार आम जनतेपर्यंत पोहोचण्याचं अनमोल कार्य करतात, त्याबद्दल तुमचेही आमच्या पूर्ण संघटनेकडून खूप खूप अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा। आज 26 नोव्हेंबर संविधान दिवस चिरायू। आज तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे प्रश्न या देशामध्ये आहे। शेतीचे प्रश्न आहे, युवकांचे प्रश्न आहे ना। पण आज एक इल्यूजन क्रिएट केलं गेलेलं आहे की बा खूप सारे उद्योगधंदे आहे, आपले देश ट्रिलियन मिलियन अर्थसत्ता होत आहे वगैरे। पण ही आपल्या देशाच्या विरोधात जागतिक कॉन्स्पिरसी आहे की आपल्या देशातले तरुण हे तरुण नाही आहे, पण हे डोक्यानं आणि दिमागानं आणि शरीरानं हे पुरे डेटेरिएट झालेलं आहे, याचं अधपतन झालेलं आहे। कारण की आपल्या देशामध्ये जेवढं पण फूड आहे त्याच्यावर कोणाचीही निगराणी नाही आहे। आपण काय खाता त्याच्यावर आपले आजार आपले वाढत आहे। दुसरी गोष्ट मेंटलमध्ये जागतिकरित्या कॉन्स्पिरसी म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांवर अशा पद्धतीनं कॅप्चर केलं जात आहे की आपले तरुण देशाच्या संविधानाबद्दल, देशाच्या विषयांबद्दल अनभिज्ञ राहतील, अशी कॉन्स्पिरसी सरकारच्या माध्यमातून आणि जागतिक लोकांच्या माध्यमातून आपल्या देशाच्या विरोधात करण्यात येत आहे। त्यामुळे या दिवशी मी आपल्या भारताच्या तरुणांना आवाहन करतो की आपल्या देशातल्या या संविधानानं आपल्याला हक्क दिलेले आहे, आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि आपले कर्तव्य सुद्धा सांगितलेले आहे। त्यामुळे आपलं कर्तव्य आहे, जर आपल्यावर जर अत्याचार, अन्याय होत असेल त्याच्या विरोधात आवाज उठवणे आणि प्रश्न विचारणारे आणि या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आपल्याला प्रश्न उचलणं गरजेचं आहे। उद्योगधंदे असो, शेती असो, व्यवसाय असो, या सर्व विषयांवर प्रश्न उचलण्यासाठी मी तरुणांना आवाहन करतो। या संविधान दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।